पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमः। श्री एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण किष्किंधा कांड। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसा महापातक नाशनम। शबरीचा उद्धार करून श्रीराम व लक्ष्मण किष्किंधा नगरीला जाण्यासाठी निघाले। सुग्रीव ऋषमुख पर्वतावर राहत होता। त्याचा दराराही फार होता, त्यामुळे त्या वनात सहसा कोणी जाण्याचे धाडस करीत नसत। श्रीराम व लक्ष्मणांना धनुष्य सज्ज अवस्थेत सुग्रीवाने पाहताच तो घाबरून गेला। त्या दोघांना आपल्याला ठार मारण्यासाठीच वालीने पाठवले असावे अशा समजुतीने सुग्रीव घाबरून गुहेत लपून बसला। त्याच्या सर्वच वानरांची भीतीने गाळण उडाली व सर्वत्र पळापळ झाली। सुग्रीव गुहेत पळून गेल्यावर त्याचे चारही प्रधान नळ, नीळ, जांबवंत व हनुमंत हे त्याच्याकडे आले व हनुमंताने सुग्रीवाला भीतीचे कारण विचारले। आपल्या अरण्यात जे दोघे महापराक्रमी वीर आलेले आहेत त्यांना घाबरून मी गुहेत लपून बसलो आहे असे सुग्रीवाने सांगितले। हनुमंताने त्या दोघांची चौकशी करून त्यांची माहिती आणण्याची परवानगी मागितली। अर्थात श्रीरामांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य सुग्रीवाजवळ नसतेच, त्यामुळे त्या दोघांची माहिती आणण्याची अनुज्ञा सुग्रीवाने लागलीच दिली। ते असामान्य पराक्रमी महावीर आहेत असे ओळखून सावधपणे आपल्या जीविताचे संरक्षण करूनच त्यांची माहिती आण असा सल्ला सुग्रीवाने दिल्याबरोबर हनुमंताने लगेच श्रीरामांच्या दिशेने उड्डाण केले। अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म होताच त्याच्या अंगी प्रचंड सामर्थ्य जन्मतःच निर्माण झालेले असते। श्रीरामांची भेट होईपर्यंत हनुमंत आपल्या शक्तीने सर्व सृष्टीत अनर्थ निर्माण करील म्हणून ब्रह्मदेवाला चिंता उत्पन्न होते। म्हणून ब्रह्मदेव युक्तीने हनुमंताच्या शक्तीचा श्रीराम व त्याची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत लोप करतात। त्यामुळे अंगी सामर्थ्य असून सुद्धा हनुमंताला भित्र्या सुग्रीवाला स्वामी मानणे भाग पडते। म्हणून त्याने आपल्या मातेला अंजनीला माझा खरा स्वामी कोण आहे असे विचारले। त्यावेळी अंजनीने हनुमंताला सांगितले की तुझी गर्भस्थ असलेली लंगोटी जो अंतर्दृष्टीने ओळखेल तोच तुझा खरा स्वामी असे तू समज। सुग्रीवाची आज्ञा होताच हनुमंताने उड्डाण केले। श्रीराम ज्या झाडाखाली लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांतीसाठी पडलेले होते त्याच झाडावर हनुमंत येऊन बसला। श्रीरामांची दृष्टी त्या झाडावर जाताच त्यांनी लक्ष्मणाला झाडावरील हनुमंताच्या जन्मजात कडकडीत ब्रह्मचर्य कौपिनाची लगेच ओळख दिली। रामांचे आपल्या विषयीचे उद्गार ऐकून झाडाखाली बसलेले दोघे मानव तर दुःखी व दीन आहेत, तेव्हा हे माझे कसे काय स्वामी होणार अशी शंका मारुतीला आली। म्हणून त्या दोघांच्या सामर्थ्याची कसोटी पाहण्याचे मारुतीने ठरविले व त्याने श्रीरामांना वृत्तांत विचारला। श्रीरामांनी आपला कुलवृत्तांत थोडक्यात सांगितल्यावर त्यांच्या शौर्याची कसोटी पाहण्यासाठी मारुतीने श्रीरामांवर प्रचंड शालवृक्ष फेकला। शालवृक्ष अंगावर चालून येत असलेला पाहून त्याचे निवारण करण्यासाठी लक्ष्मण क्रोधाने धनुष्य सज्ज करू लागला। परंतु श्रीरामांनी लक्ष्मणाला उठू न देता झोपल्या झोपल्याच बाण सोडून त्या प्रचंड शालवृक्षाचे अगदी चूर्ण करून टाकले। ते पाहताच संतापून हनुमंताने शेकडो वृक्ष आणि 5 पर्वत रामावर सोडले।
श्रीरामांनी आपल्या बाणाने त्या प्रचंड वृक्षाचा व पर्वताचा चूर करून त्या बाणाच्या पिसाऱ्यानेच हनुमंताला आकाशात दूरवर उडवून दिला. वावटळीत सापडलेली गवताची काडी जशी निराधार हेलकावे खाते तशी मारुतीची अवस्था होऊन तो अगदी क्षीण शक्ती होऊन त्याची अवस्था मोठी शोचनीय झाली. ती मारुतीची विकट अवस्था पाहून त्याचा बाप वायू तेथे प्रकटला व त्यानेच श्रीराम हे त्रैलोक्यनाथ असून त्यांची परीक्षा तू काय पाहतोस? तेव्हा त्यांना एकनिष्ठेने शरण जाऊन तू त्यांची आजन्म सेवा कर, तेच तुझे खरे स्वामी आहेत असा आदेश मारुतीला दिला. त्यावेळी हनुमंताचे डोळे उघडले व त्याने लोटांगण घालून श्रीरामांजवळ अपराधाची क्षमा मागितली. राम कदाचित हनुमंतावर विश्वास ठेवून त्यावर कृपा करतील म्हणून लक्ष्मणाने मारुतीवर अविश्वास व्यक्त केला. त्यावेळी मारुती व आपण यांचे एक पिंडत्व कसे आहे ते सर्व वृत्त रामांनी लक्ष्मणाला सविस्तर निवेदन केले. यज्ञप्रसादाच्या एका संपूर्ण भागापासून हनुमंत जन्माला आला व आम्ही चारही जण यज्ञप्रसादाच्या अर्ध्या भागापासून झालो. मारुती मात्र एका संपूर्ण भागापासून झाल्यामुळे आमच्यापेक्षा हा कांकणभर अधिक बलवान आहेच. शिवाय तोही आमच्याच पिंडापासून झालेला असल्यामुळे आमच्याशी तो पूर्णपणे एकात्मच झालेला आहे. त्यामुळे तो पूर्णतः विश्वासू आहे. हे ऐकून लक्ष्मणाचे समाधान झालेच, परंतु रामांनी आपला अंगीकार केला म्हणून मारुतीलाही परमानंद झाला. तो राम लक्ष्मणाप्रमाणे रामांची सेवा व स्वामित्व अजन्म पत्करून रामसेवक म्हणून अजरामर झाला. रामांशी सख्य जोडल्यानंतर हनुमंताने रामांना सांगितले की वानरांचा महापराक्रमी राजा सुग्रीव याने आपल्याशी मैत्री संपादन करण्यासाठी मला आपल्याकडे पाठविले आहे. सुग्रीवाचा ज्येष्ठ बंधू बाली याने सुग्रीवाचे राज्य व त्याची पत्नी हरण केली असल्यामुळे सुग्रीवाला वालीपासून सदैव भय आहे. त्यामुळे आपल्या सहाय्याची अपेक्षा बाळगून सुग्रीवाने आपल्याकडे मला पाठविले आहे. मी सुग्रीवाचा प्रधान आहे. आपण त्याला वालीपासून अभय द्यावे ही प्रार्थना. हे मारुतीचे बोलणे ऐकताच रामांना आनंद झाला, कारण सीतेचा शोध सत्वर लागण्याच्या दृष्टीने ही घटना सूचक असते. तसे लक्ष्मणाजवळ रामांनी बोलूनही दाखविले. श्रीरामांनी हनुमंताला संपूर्ण सहाय्याचे व वालीचा निपात करून सुग्रीवाला पत्नीसह राज्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु वाली व सुग्रीव यांचा मूळ वृत्तांत समजावा म्हणून जिज्ञासेने रामांनी हनुमंताकडे त्यांच्याविषयी चौकशी केली. त्या वाली सुग्रीवाचा पिता कोण, मामा कोण, त्यांच्याजवळ प्रचंड सैन्य कोणी दिले, सध्याचे किष्किंधा नगरीचे राज्य यांना कोणी दिले व यापूर्वी हे कोठे होते, ही सर्व माहिती रामांनी हनुमंताला विचारली. ही रामांची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी हनुमंताने अगस्ती ऋषीकडून ऐकलेली वाली सुग्रीवांची समग्र जन्मकथा श्रीरामांना अगदी साध्यंत सांगितली. रामांनी सुग्रीवाला सुखी करण्याचे आश्वासन हनुमंताला देऊन सुग्रीवाला भेटीसाठीही बोलावले. त्याप्रमाणे हनुमंताने सुग्रीवाला सांगितल्यावर त्याला परमानंद होऊन लगेच रामांच्या दर्शनासाठी हनुमंताबरोबर सुग्रीव आला. रामांसमोर येताच सुग्रीवाने त्यांना लोटांगण घालून प्रणिपात केला व मी शरणागत आहे, माझा आपण स्वीकार करून मला सहाय्य करावे असे रामांना प्रार्थिले. रामांनीही सुग्रीवाची प्रार्थना ऐकून त्याला अभय देऊन प्रेमालिंगन दिले. अशा रीतीने राम, सुग्रीव, मारुती यांची मैत्री झाल्यानंतर ते सहज संवाद करीत असता सुग्रीवाने एक नवल घडलेले श्रीरामांना सांगितले. नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत व मी असे ऋषमुख पर्वतावर एकदा बसलो असता राम लक्ष्मणाचे नाव घेऊन सीता धावा करीत आहे व सीतेला रावण खांद्यावरून घेऊन जात आहे असे आम्ही पाहिले. याच ठिकाणी आम्ही
5 जण बसलो असता सीतेने आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळून आपले सुवर्ण अलंकार खाली आमच्या दिशेने फेकले. ते नेमके हनुमंताच्या हाती पडले. ते वस्त्रालंकार हनुमंताने सांभाळून ठेवले आहेत. सीतेचा करुण आक्रोश ऐकून मारुतीने क्रोधाने सीतेला सोडवण्यासाठी आकाशात उड्डाण केले. मारुतीच्या उड्डाणाने घाबरून रावणाने सागर ओलांडून लंकेत सीतेसह पलायन केले. त्यामुळे नाईलाजाने हनुमंत परत आला. हे सीतेसंबंधी वृत्त ऐकताच श्रीरामांना परमाश्चर्य वाटले. हनुमंताने ते सीतेचे वस्त्रालंकार रामांना दाखवताच रामांनी ते हृदयाशी धरले व सीतेचे स्मरण होऊन शोकावेगाने ते मूर्छित पडले. रामांची ती शोकावस्था पाहून सुग्रीवाला दुःख झाले व त्याने श्रीरामांना सावध करून सीतेचा शोध लावण्याचे आश्वासन दिले. सुग्रीवाच्या आश्वासनाने संतुष्ट होऊन रामांनीही वालीचे निवारण करून त्यांच्या पत्नीसह त्यांचे राज्य त्याला प्रथम मिळवून देण्याचे सुग्रीवाला प्रति आश्वासन दिले. प्रथम तुझा शत्रू वालीचा वध व नंतर सीतेचा शोध असा निर्धार रामांनी व्यक्त केला. तेव्हा सुग्रीवाने वालीच्या पराक्रमाविषयी महिषासुराचा ज्येष्ठ पुत्र दुंदुभी याचा वालीने कसा वध केला हे सांगितले. त्या महाप्रचंड दुंदुभीचे पर्वतप्राय केलेवर फक्त वाली व सुग्रीवच उचलण्यास समर्थ आहेत. या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा जो कोणी हे दुंदुभीचे कलेवर उचलून फेकेल त्याच्याच कडून वालीचा वध होईल असे भाकीत मातंग ऋषीने वर्तविले आहे. हे सांगून सुग्रीवाने वालीने आपल्या सामर्थ्याने महापराक्रमी रावणाची कशी दैना केली तेही सविस्तर रामांना सांगितले. अशा विक्रमी दुर्दमनीय शक्तिशाली वालीचा निपात करण्यापूर्वी प्रथम विचार करूनच या कार्याला हात घाला असे सुग्रीवाने रामांना सांगून कश्यपाने दिलेल्या माळेमुळे वालीला त्याच्या समोरून कोणालाही ठार करता येत नाही. त्यामुळे जो अजिंक्य ठरला आहे हे ऐकून रामांनी वालीला कश्यपाचा वर असल्यामुळे त्याला समोरून ठार न करता आडूनच ठार करावा असे ठरविले. दुंदुभीचे कलेवरही डाव्या हातानेच उचलून फेकण्याचे आश्वासन श्रीरामांनी सुग्रीवाला दिले. रामांनी जिज्ञासेने सुग्रीवाला तुम्ही सख्खे बंधू असता परस्परांचे एवढे हाडवैर का असा प्रश्न विचारला. त्यावरून सुग्रीव आपले व वालीचे प्रथम आत्यंतिक प्रेम असताना त्यामध्ये विक्षेप निर्माण होऊन हाडवैरात कसे रूपांतर झाले ती समग्र कथा रामांना निवेदन करतो. मजविषयी निष्कारण वालीचा गैरसमज झाल्यामुळे त्याने बळजबरीने माझे यौव राज्यपद व माझी पत्नी रुमा ही हरण केली. त्यामुळे मी फार कष्टी आहे. ते ऐकून वालीचा वध करण्याचे आश्वासन श्रीरामांनी सुग्रीवाला दिले. वालीच्या भयाने आम्हाला कोठेही जाऊन राहणे अगदी अशक्य झाले. त्यावेळी नारदांच्या सांगण्यावरून आम्ही या रशमुख पर्वतावर येऊन राहिलो आहोत. कारण रशमुख पर्वतावर वाली आल्यास त्याला मरणाचा शाप मातंग ऋषींनी दिलेला आहे. त्यामुळे वाली येथे येऊ शकत नाही. दुंदुभीचे कलेवर जो उचलून फेकून देईल व वनातील 7 ताडवृक्षांचा एकाच बाणाने जो निपात करील त्याच्याच हातून वालीचा वध होईल असे भाकीत मातंग ऋषींनी केलेले सुग्रीवाने रामांना सांगतात रामांनी त्या दोनही गोष्टी करण्याचे कबूल केले व त्याप्रमाणे पर्वतप्राय दुंदुभीचे कलेवर आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यानेच उचलून 100 योजने दूर उडवून दिले. एवढा अचाट विक्रम करूनही सुग्रीव साशंक होऊन म्हणाला की हे दुंदुभीचे कलेवर बरेच दिवसापासून पडलेले असल्यामुळे ते अगदी सुकून हलके झाले होते. त्यामुळे ते उडवून दिले यात काहीच आश्चर्य नाही. परंतु एकाच बाणाने जर आपण या वनातील 7ही विषम लहान थोर अशा ताडवृक्षांना तोडले तरच आपण खरोखर वालीचा वध करू शकाल असे आम्हाला वाटेल.
हे सुग्रीवाचे बोलणे ऐकताच श्रीरामांनी लगेच धनुष्यावर एक तीक्ष्ण बाण योजला व लक्ष्मणाचा एक पाय जोराने चेपला. लक्ष्मण हा शेषावतार असल्यामुळे व ताडांची मुळे सप्त पाताळातील शेषाच्या अंगात भिनलेली असल्यामुळे लक्ष्मणाचा पाय चेपताच ते प्रचंड 7 तऱ्हेचे ताडवृक्ष एकाच पातळीत आले. त्याबरोबर रामांनी बाण सोडला. बाण सोडताच ते 7ही वृक्ष कोलमडून पडले आणि तो बाण सप्तपाताळ भेदून खाली असलेल्या शेषांगातील ताडवृक्षाचा समूळ उच्छेद करून परत श्रीरामांच्या भात्यात समाविष्ट झाले. हा श्रीरामांचा लोक विलक्षण पराक्रम पाहून मात्र सुग्रीवादी सर्व वानर मंडळी अवाक झाली. त्यांनी रामांचा जय जयकार केला. रामच वालीचा वध करू शकतील असा विश्वासही सुग्रीवाच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे रामांचे साह्य असल्यामुळे सुग्रीवाला वालीशी युद्ध करण्याचा पुन्हा उत्साह निर्माण झाला. यापूर्वीही दर 6 महिन्यांनी सुग्रीव वालीशी युद्ध करीत असे, परंतु दरवेळी वाली सुग्रीवाचा पराभव करीत असे व त्यामुळे सुग्रीवाच्या पत्नीची वालीच्या ताब्यातून सुटकाही होत नसे. परंतु यावेळी सुग्रीवाच्या पाठीशी राम लक्ष्मण उभे होते. त्यामुळे श्रीराम लक्ष्मणांना घेऊन सुग्रीवाने वालीशी युद्ध करण्यासाठी किष्किंधा नगरीला येऊन वालीला पुन्हा युद्धाचे आव्हान दिले. त्याची भयंकर गर्जना ऐकून वालीही यावेळी मारीन किंवा मरेन अशी प्रतिज्ञा करूनच युद्धाला आला. नंतर वाली सुग्रीवांचे भयंकर रणकंदन सुरू झाले. त्यावेळी वालीचा वध करण्यासाठी रामांनी आड राहून धनुष्याला बाण लावला. परंतु वाली व सुग्रीव हे दिसण्यात इतके सारखे असतात व पराक्रमात इतके तुल्यबल असतात की वाली कोण व सुग्रीव कोण हे त्यांना ओळखताच येत नाही व त्यामुळे चुकून आपल्या हातून शरणागत सुग्रीवाचा वध होऊ नये म्हणून ते बाण सोडेनात. वालीजवळ कश्यपाने दिलेली वरदमाळा असल्यामुळे वालीने याही वेळी सुग्रीवाचा पराभव केला. त्या माळेच्या दर्शनाने सुग्रीवाची शक्ती क्षीण झाली व तो वालीच्या तडाख्याने मूर्छित होऊन रशमुख पर्वतावर जाऊन पडला. केवळ बापाची शपथ असल्यामुळे मी तुला जिवंत सोडले आहे, हे वालीचे गरोदगार ऐकून सुग्रीव अति दुःखी होऊन गेला. श्रीरामांनी आपला अंत पाहिला, पण वालीचा वध करून काही मला मदत केली नाही असे वाटून रामावर आरोप ठेवीत सुग्रीव भूमीवर विव्हळत पडला होता. त्यावेळी रामाने जवळ येऊन धीर देऊन त्याचे सांत्वन केले. तुम्हा दोघा बंधूंना नेमके ओळखता न आल्यामुळे मला वालीचा निश्चितपणे वध करता येईना असे खरे कारण सुग्रीवाला सांगून रामांनी दोघांच्या युद्धात सुग्रीवाची ओळख पटून वालीचाच वध करता यावा म्हणून सुग्रीवाच्या गळ्यात एक गजकमळांची माळा घातली. यावेळी मी निश्चित वालीचा वध करीन, तू पुन्हा वालीशी युद्ध सुरू कर असे श्रीरामांनी सुग्रीवाला सांगताच वाली बरोबर पुन्हा युद्ध करण्याची त्याला ईर्ष्या निर्माण झाली. श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत व इतर बलाढ्य वानर बरोबर घेऊन सुग्रीव पुन्हा किष्किंधा नगरीला युद्धासाठी आला व प्रचंड गर्जना करून त्याने वालीला युद्धाचे आव्हान दिले. सुग्रीव लगेच युद्धाला कसा परत तयार झाला असे वालीच्या मनात येऊन वालीही युद्धासाठी निघाला. यावेळी वालीची पत्नी तारा हिने युद्ध न करण्याविषयी वालीला परोपरीने सांगितले. त्याच्या पाठीमागे सहाय्यार्थ राम उभे ठाकले आहेत. त्यांनी आजवर ताटिका, सुबाहू, खर, दूषण, मारीचादी 14,000 राक्षसांचा वध केला आहे. रामापुढे आपले काहीही चालणार नाही. तरी हट्टाग्रहाने आपण युद्ध न करता रामांशी सख्यत्व करावे असा निर्वाणीचा बोध ताराने वालीला केला. पण वालीने सांगितले की माझे रामांशी वैरच नाही, त्यामुळे राम माझा वध करणारच नाहीत.
त्यावेळी ताराने सांगितले की सुग्रीव रामांचा शरणागत झाला आहे आणि शरणागतांचे संरक्षण करणे हा रामांचा धर्म आहे. म्हणून आपण सुग्रीवाशी याही वेळी युद्ध न करता त्याला त्याचे राज्यपद देऊन आपण श्रीरामांना शरण जाऊन प्राणरक्षण करून रामांशी मैत्री संपादन करावी, म्हणजे सर्वांनाच शांती लाभेल. अर्थात हा सुविचार गर्वोन्मत्त महापराक्रमी वालीला कसा पटावा. वालीला तारेचे बोलणे ऐकताच उलट संताप आला व तो तिची भ्याड प्रकृती म्हणून अवहेलना करून स्वपराक्रमाची गाथा पुन्हा पुन्हा तिच्याजवळ उगाळू लागला. मी रणातून माघार कधीच घेणार नाही, तर अखेरपर्यंत श्रीरामांशी बाहुबलाच्या जोरावर निकराची झुंज देईल, असा तारेला निर्वाणीचा इशारा देऊन वाली सुग्रीवाशी युद्ध करण्यासाठी हजर झाला. पुन्हा वाली सुग्रीवाचे भयंकर रणकंदन सुरू झाले. यावेळी दोघेही तुल्यबल होते, कोणीच कोणाला हार जाईना. अखेर अनेक आघात प्रत्याघात झाल्यावर सुग्रीवावर आक्रमण करून त्याला भूमीवर लोळवण्यासाठी वालीने आकाशात एकदम उड्डाण केले. ती संधी साधून रामांनी एक अमोघ बाण वालीवर सोडताच त्याने वालीचा हृदयभेद होऊन वाली भूमीवर मूर्छित पडला. सावध झाल्यावर अधर्म युद्ध करून रामांनी अपकीर्ती संपादन केली म्हणून वालीने त्यांचा अधिक्षेप केला. सीतेचाच शोध करावयाचा होता तर ते काम मी सहजगत्या केले असते. सुग्रीवाचे सामर्थ्य ते काय आणि तो सीता शोधासाठी सहाय्य ते कितीसे करणार. रावणाचा बंदोबस्त करून सीतेला मी तुमच्या समोर लीलया हजर केली असती. सुग्रीवाने असा तुमच्यावर काय उपकार केला व मी कोणता आपल्यावर अपकार केला की सुग्रीवासाठी आपण समोर युद्ध न करता आडून माझा वध करण्यास प्रवृत्त झालात. हे वालीचे बोल ऐकून रामांनी ही सुग्रीव पत्नी रुमा ही तू अपहरण करून नेलीस, हा तुझा अधर्म झाला. तो दोष निवारण होण्यासाठीच मी तुझा उद्धार व्हावा म्हणून तुझा वध करण्यासाठी तुझ्यावर बाण सोडला, असे वालीला पूर्ण समज देऊन सांगितले. आपल्याकडून झालेल्या परदारा हरणाच्या पापाचे क्षालन करण्यासाठी रामांनी आपल्यावर बाण सोडला हे वालीला पटल्यावर त्याला स्वतःच्या आजवरच्या सर्व अपकृत्याबद्दल मनोमन पश्चाताप झाला व रामांना विनम्र भावाने वाली शरण गेला व त्यांची अपराधाबद्दल क्षमा याचना केली. आपला पुत्र अंगद याला श्रीराम चरणी घालून या युद्ध निपुण व अतुल पराक्रमी पुत्राचा आपण युद्धात सहाय्यार्थ उपयोग करून घ्यावा असे सांगून रामांना वालीने लोटांगण घालून प्राण सोडण्याची त्याने तयारी केली. तेव्हा श्रीरामांनी वालीचा अनुताप पाहून त्याला पुन्हा जिवंत ठेवण्याचे आश्वासन दिले व तूच सीतेच्या शोधासाठी आपणास सहाय्य कर असेही त्याला सांगितले. परंतु रामांच्या हस्ते देहत्यागासारखे दुसरे कोणतेही सुख नसल्यामुळे जीवनमुक्त होण्याचाच आग्रह वालीने श्रीरामांजवळ धरला. त्यामुळे त्याच्या हृदयात रुतलेला आपला बाण श्रीरामांनी काढून घेतला व त्याला आपल्या अमृत हस्ताचा स्पर्श करताच वालीचे प्राणोत्क्रमण होऊन तो उत्तम गतीला गेला. आपला पती वाली याचा श्रीरामांनी वध केलेला कळताच त्याची पत्नी तारा हिने सर्वालंकार टाकून वालीच्या देहाबरोबर सहगमन करण्याचे निश्चित केले. वृद्ध स्त्रियांनी तारेला सहगमनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आपला पती वाली यांचा हृदयामध्ये बाण मारून वध केला म्हणून पतिव्रता तारेने शोक संतप्त होऊन श्रीरामांनाच भयंकर शाप दिला. माझ्या वालीला मारून आपण मला पतिवियोग घडविला म्हणून आपण लंकाधीश रावणाचा पराभव करून सीतेला परत अयोध्येला आणल्यानंतर आपण दोघे फार काळपर्यंत एकत्र अयोध्येत नांदू शकणार नाही.
बळजबरीने आपण सीतेला 12 वर्ष वनवासात धाडाल. वनात सीतेला लव आणि कुश असे दोघे अत्यंत पराक्रमी 2 पुत्र होतील. त्यांचा पराक्रम पाहून आपण सीतेला परत अयोध्येत घेऊन याल. त्यावेळीही सीता आपल्याजवळ फार काळ नांदणार नाही व सीता आपल्याला सोडून धरणीमध्ये प्रवेश करील व आपण या वजन्म माझ्यासारखे दुःखी व्हाल. त्या महासती तारेची ही शापवाणी होताच वालीचे प्रेत पुन्हा सजीव झाले आणि त्याने तारेला श्रीरामांना शाप दिल्याबद्दल दोष देऊन श्रीरामांच्या परमात्म स्वरूपाची ओळख करून दिली आणि आपण श्रीरामांच्या वाणामुळेच देहमुक्त होऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली आहे असे सुग्रीवादी सर्वांना सांगून वालीने तारेला आपल्या प्रेताबरोबर सहगमन न करता श्रीरामांची अंगदासह अजन्म सेवा करावी. सुग्रीवाने विवेकचतुरा तारेच्या सहाय्याने व अंगदाच्या मदतीने राज्य कारभार करावा असे सुग्रीवाला सांगितले. ते ऐकून त्याप्रमाणेच वागण्याचे आश्वासन सुग्रीवाने वालीला दिले. त्यामुळे संतुष्ट होऊन वालीने आपली वरद स्वरूप असलेली विजयमाला सुग्रीवाच्या गळ्यात घालून या विजयमाळेमुळे तू अजिंक्य होशील व श्रीरामांचा निष्ठावंत सेवक म्हणून विख्यात होऊन शेकडो वर्षेपर्यंत किष्किंधा नगरीचे राज्य भोगशील असा आशीर्वाद सुग्रीवाला दिला व त्याला अखेरचे प्रेमालिंगन दिले आणि रामांना वंदन करून रामांचे स्मरण करीत करीत वालीने देहत्याग केला. वालीने पुन्हा देहत्याग केलेला पाहताच त्याची पत्नी तारा पुन्हा शोकमग्न होऊन तिने रामांनी आपलाही बाणाने वध करून वालीच्या भेटीसाठी पाठवावे असा श्रीरामांजवळ आग्रह धरला. त्यावेळी रामांनी तिला देह संबंधी ममता बाळगणे कसे वेडेपणाचे हे पटवून दिल्यावर तिला खरे ज्ञान झाले. तिचा शोक संभ्रम दूर झाला. श्रीरामांच्या खऱ्या स्वरूपाची तिला यावेळी ओळख झाली व सहगमनाच्या विचारापासून ती परावृत्त झाली. नंतर रामांच्या आज्ञेने सुग्रीवाने अंगदासह वालीच्या प्रेताचे पंपा सरोवरी दहन केले व त्याची विधियुक्त पद्धतीने उत्तम क्रिया करून पिंडदान करून ते सर्वजण परत किष्किंधेला आले. आल्यावर श्रीरामांनी सुग्रीवाला राज्याभिषेक करून अंगदाला युवराज्यपद देण्यास हनुमंताला सांगितले. तेव्हा आपणच किष्किंधा नगरीत येऊन सुग्रीवाला आपल्याच शुभहस्ते राज्याभिषेक करावा अशी मारुतीने श्रीरामांना विनंती केली. परंतु दशरथाच्या आज्ञेप्रमाणे 14 वर्ष कोणत्याही नगरात प्रवेश करावयाचा नाही असा आपला नियम श्रीरामांनी त्यावेळी हनुमंताला सांगितल्यामुळे लक्ष्मणाच्या हस्ते सुग्रीवाला राज्याभिषेक व्हावा अशी इच्छा हनुमंताने व्यक्त केल्यामुळे श्रीरामांनी लक्ष्मणाला तशी अनुज्ञा दिली. तारेने यापुढे सुग्रीवाची पत्नी होऊन राज्यकारभार करावा अशी श्रीरामांनी आज्ञा करताच सर्वांनाच आनंद झाला. श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाच्या हस्ते मोठ्या थाटामाटात अनेक ऋषींच्या उपस्थितीत सप्तसागरातील तीर्थाने सुग्रीवाला किष्किंधा नगरीत राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर लक्ष्मण आणि अंगद यासह रथातून वाजत गाजत राजा सुग्रीव प्रथम श्रीरामांना वंदन करण्यासाठी त्यांच्या जवळ आला आणि श्रीरामांना लोटांगण घालून त्याने रामांचा जय जयकार केला. पुढील सीता शोधाविषयी हनुमंताने आज्ञा विचारतात. सांप्रत पावसाळ्याचे 4 महिने सीतेचा शोध करता येणार नाही म्हणून 4 महिने सुग्रीवाने किष्किंधेत राहून राज्यकारभार करावा. तोपर्यंत आपण प्रस्तवन नावाच्या पर्वतावरील गुहेत वास्तव्य करू असे श्रीरामांनी निवेदन केले. चातुर्मास संपला की सीतेच्या शोधासाठी मी माझ्या सर्व वानर सैन्यासह आपल्याकडे हजर होईन असे सुग्रीवाने श्रीरामांना आश्वासन दिले व ते सर्वजण रामांना नमस्कार करून त्यांच्या अनुज्ञेने किष्किंधा नगरीत परत आले. चातुर्मास संपल्यानंतर नियमाप्रमाणे सुग्रीवाने आपणाहून श्रीरामांकडे सीता शोधाच्या कार्यासाठी येणे आवश्यक होते. परंतु सुग्रीव राज्य, धन, स्त्री, मद्यपान
यात अति आसक्त झाल्यामुळे आपली राम कार्याची प्रतिज्ञा विसरला. सुग्रीव ठरल्याप्रमाणे श्रीरामांजवळ आला नाही, म्हणून श्रीराम सुग्रीवावर संतापले आणि वचन पालनाची सुग्रीवाला आठवण देण्यासाठी व स्मरण देऊनही सुग्रीव ताळ्यावर न आल्यास त्याचा बाणाने वध करण्यासाठी म्हणून रामांनी लक्ष्मणाला किष्किंधा नगरीत सुग्रीवाजवळ पाठविले. श्रीरामांची आज्ञा होताच सुग्रीवावर संतप्त होऊन लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन किष्किंधेकडे आला. इकडे चातुर्मास संपल्यावर हनुमंताने रामकार्याची आठवण देऊन सुग्रीवाला जागृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कामांध स्त्रीसक्त झालेला सुग्रीव पुन्हा कामविलासात दंग होऊन गेला. सुग्रीवाचा समाचार घेण्यासाठी संतप्त होऊन लक्ष्मण किष्किंधा नगरीत प्रवेशताच सुग्रीवाच्या सर्व लहान थोर वानरांची भीतीने पांच्यावर धारण बसली. लक्ष्मण क्रुद्ध होऊन आला आहे असे कळताच सुग्रीवही भानावर आला आणि तारा रुमा यासह हात जोडून तो लक्ष्मणाला शरण येऊन झाल्या अपराधाची त्याने क्षमा मागितली. तारेने लक्ष्मणाचे पाय धरून सुग्रीवासाठी जीवदानाची याचना केल्यामुळे लक्ष्मण शांत झाला. वास्तविक मित्राने केलेला उपकार विसरल्यास त्याला देहांताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही असे म्हणून लक्ष्मण प्रथम शांत होत नाही. तेव्हा हनुमंताने सुग्रीवाला अभय देऊन त्याच्या सहाय्याने सीतेचा शोध लावावा अशी लक्ष्मणाची प्रार्थना केली. त्यामुळे लक्ष्मण संतुष्ट झाला व सुग्रीवाचा वध करण्याचा विचार त्याने सोडून दिला. नंतर लक्ष्मण शांत झाल्यावर सुग्रीवाने त्याला अर्घ्यपाद्यादी देऊन त्याची पूजा केली, सन्मान केला व लक्ष्मणाला रामांकडे परत पाठविले आणि स्वतः रामांच्या दर्शनासाठी कार्यपूर्तीची प्रतिज्ञा करून प्रचंड वानरसेना समवेत घेऊन श्रीरामांजवळ वाजत गाजत आला. रामांचे प्रत्यक्ष दर्शन होताच त्या अगणित वानर सैन्याने श्रीरामांचा जय जयकार करून सर्व भूमंडल राम नामाने निनादून सोडले. सुग्रीवाची भेट होताच श्रीरामांनी त्याला पोटाशी धरून आलिंगन दिले. तेव्हा सागरासारख्या विशाल वानरसेनेच्या सहाय्याने मी रावणाच्या तावडीतून सीतेची सहज सुटका करीन अशी प्रतिज्ञा सुग्रीवाने श्रीरामांजवळ केली. त्यामुळे रामही आनंदित झाले. दश दिशातून आपले कोट्यावधी सैन्य घेऊन आलेल्या सर्व प्रमुख सेनापतींनी श्रीरामांना वंदन केले. ती कोटी कोटी सेना समोर आलेली पाहून राम लक्ष्मण संतुष्ट झाले. नळ, नीळ, जांबवंतादी सर्व सेनापतींनी रामांना वंदन केल्यानंतर शेवटी किष्किंधेचा युवराज अंगद आपल्या प्रचंड सैन्यासह रामांच्या दर्शनास आला. आपल्या रथातून उतरून अंगदाने रामांना लोटांगण घालून वंदन केले. अगदी अखेरीस हनुमंताने पुढे येऊन रामांना वंदन केले. तेव्हा सुग्रीवाने हनुमंताच्या शक्तीची फारच तारीफ रामांजवळ केली. सर्व वानर सैन्य एकीकडे आणि दुसरीकडे एकटा मारुती असे झाले तरी त्या कोट्यावधी प्रचंड सैन्याला काही मारुतीची बरोबरी करता यावयाची नाही अशी हनुमंताची सुग्रीवाने स्तुती करताच रामांनी साहजिकच प्रश्न केला की एवढा उद्भट पराक्रमी हनुमंत असताना त्याने वालीचे पारिपत्य का केले नाही. याप्रमाणे सुग्रीवाला विचारल्यावर अगस्ती ऋषी तेथे आले. त्यांनाही हनुमंताचा पूर्व वृत्तांत रामांना विचारल्यावरून अगस्ती ऋषींनी नारदांनी सांगितलेला सर्व वृत्तांत रामांना सांगितला. आपल्या बाललीलाही हनुमंताने अनेक ऋषींना अगदी संत्रस्त करून सोडले होते. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ऋषींनी हनुमंताला असा सौम्य शाप दिला होता की रामांची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत तुझ्या अंगातील प्रचंड शक्ती गुप्त होऊन राहील. त्यामुळे हनुमंत वालीचे पारिपत्य करू शकत नाही. ही कथा सांगून रामांना संतुष्ट करून त्यांची अनुज्ञा घेऊन अगस्ती ऋषी आपल्या आश्रमाला निघून गेले. हनुमंताची स्तुती करून सीतेच्या शोधासाठी 10 दिशांना वानर सैन्य पाठविण्यास सुग्रीवाने रामांजवळ अनुज्ञा मागितली.
त्यामुळे आनंदित होऊन रावणाचे स्थान शोधून काढण्यासाठी सर्व दिशांना वानरांना पाठवण्याची रामांनी आज्ञा दिली. ती आज्ञा होताच विनत वानरास पूर्वेला, तारेचा पिता सुषेण्याला पश्चिमेस, उत्तरेला शतबळी आणि पद्माक्ष आणि कुमुदाक्ष यांना 4 उपदिशांना सुग्रीवाने सीतेचा शोध करण्यासाठी पाठविले. सप्तपाताळ, स्वर्गलोक, सूर्यलोक, तारालोक, बुधलोक, भृगुलोक, भौमलोक, बृहस्पतिलोक, शनी व सप्तऋषीचे स्थान, कुबेराची अलकानगरी, ध्रुवलोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक, इंदिरावर सरोवर, कैलासलोक, शिवलोक, वैकुंठलोक इत्यादी सर्व त्रैलोक्यात रावणाचा शोध करून त्याचे पारिपत्य करून सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व प्रमुख वानरांना त्यांच्या प्रचंड सैन्यासह सुग्रीवाने पाठविले. सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे सीतेचा शोध लावण्याचे आश्वासन सर्व वानरांनी सुग्रीवाला उत्साहाने दिले आणि आपल्या स्वीकृत कार्यासाठी दशा दिशांना जे निघून गेले. सुग्रीवाच्या या सहकार्यामुळे राम लक्ष्मण संतुष्ट झाले. सीतेचा शोध घेण्याच्या दृष्टीने दक्षिण दिशा ही फार महत्वाची होती, म्हणून त्या दिशेला विलक्षण शक्ती संपन्न अशा जांबवंत, नलनील व युवराज अंगद यांनी शोधासाठी जावे अशी योजना सुग्रीवाने केली. परंतु सर्व प्रमुख वानर वीरांची एकेका दिशेला नियुक्ती करताना सुग्रीव या सगळ्या कामात हनुमंताची योजना करण्याचे अगदीच विसरून गेला. त्यामुळे मारुतीला अति दुःख झाले व ते पाहून रामांनी मारुतीचे सांत्वन करून सीता शोधासाठी हनुमंताची योजना करावी अशी सुग्रीवाला आज्ञा केली. सुग्रीवाने मारुतीला दक्षिण दिशेला जाऊन सीतेचा शोध करावा व जाताना अंगदाला बरोबर घेऊन जावे असे सुचविल्याप्रमाणे युवराज अंगदाला बरोबर घेऊन हनुमंत सीतेचा शोध करण्यासाठी निघाला. सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व वानरवीर नेमून दिलेल्या दिशेला निघाले. त्यावेळी सीतेचा शोध कसा, कोणत्या ठिकाणी व कोणत्या मार्गाने घ्यावा याची मार्गदर्शनपर माहिती सुग्रीवाने सर्व वानरवीरांना सांगितली. जो कोणी सीतेचा शोध घेऊन येईल त्याला मी राज्यपद देऊन राजा करीन असे सर्वांना सुग्रीवाने अभिवचन दिले. किती दिवसात सीतेचा शोध करावयाचा असा प्रश्न वानरांनी सुग्रीवाला विचारला. त्यावरून त्याची कालमर्यादा फक्त 1 मास म्हणजे 1 महिना राहील. जो कोणी 1 मासापेक्षा अधिक काळ विलंब लावेल त्यास कडक शासन केले जाईल अशी ही ताकीद सुग्रीवाने सर्वांना दिली. म्हणून कोणीही आळस न करता हे राम कार्य तडीस नेऊन यश संपादन करावे असे सुग्रीवाने सांगताच सर्वांनी रावणाचा वध करून सीतेला आणून देण्याचे प्रतिवचन सुग्रीवाला दिले व ते मोठ्या आनंदाने आपापल्या दिशेला निघून गेले. दक्षिण दिशेच्या त्या तुकडीचे नेतृत्व अशा रीतीने सुग्रीवाने हनुमंताकडे सुपूर्त केल्यामुळे हनुमंत मनातून अति आनंदित झाला. सर्व वानर सीतेच्या शोधासाठी 10 दिशांना निघाले, परंतु त्यांच्यापैकी एकानेही सीतेला पाहिलेले नव्हते. त्यामुळे सीता ओळखावयाची असेल तर तिची अंगलट, खानाखुणा, रूप, अंगकांती इत्यादी रामाकडून समजून घेणे आवश्यक आहे, नाहीतर सीतेचा शोध न लागताच परत यावे लागेल असा दूरदृष्टीने विचार करून हनुमंत सीतेचे माहिती विचारण्यास रामाकडे गेला. हनुमंताने सीतेचे स्वरूप कसे आहे याविषयी रामांकडे विचारणा केली तेव्हा त्या प्रश्नाने संतुष्ट होऊन सीतेचे रूप लावण्य कसे अप्रतिम आहे ते विस्तृतपणे रामांनी हनुमंताला सांगितले. सीते संबंधी सर्व खानाखुणा सांगून झाल्यावर
तिच्या संबंधी एक महत्वाची खूण रामाने हनुमंताला सांगितली. ती अशी की सीतेची जेथे जेथे वस्ती घडेल तेथे तेथे असलेले वृक्ष, पाषाण व पशुपक्षी हे नित्य राम नामाचे स्मरण करीत असलेले दृष्टीस पडतील. ती राहत असलेल्या परिसरातील पाणी व वारा सुद्धा राम स्मरण करीत असलेला आढळून येईल. हनुमंताने शंका व्यक्त केली की या सर्व खुणावरून मी जरी सीतेला ओळखू शकलो तरी मी रामांचा दूत आहे हे ती कसे काय ओळखणार. कारण रावणाने जसा संन्यास वेश घेऊन कपटाने आपणास फसविले तसेच हा वानरही रामांच्या गोड गोड गोष्टी सांगून आपणास फसवित आहे असेच सीतेला वाटेल. त्यामुळे ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही व विश्वास नाही ते कार्यभागही साधणार नाही. म्हणून मला सीतेने आपल्यापैकी समजावा यासाठी काही उपाय सुचवावा. ही हनुमंताची रास्त शंका ऐकून रामांनी आपल्या हातातील मुद्रिका म्हणजे अंगठी हनुमंताला दिली व ही माझ्या नावाची मुद्रिका पाहताच सीता तुला लगेच ओळखेल, जीवाहूनही तुला आप्त समजेल आणि तुझा कार्यभाग निश्चितपणे यशस्वी होईल असे सांगून रामांनी आपला वरदहस्त मारुतीच्या मस्तकावर ठेवला. रामांकडून त्याच्या नावाची मुद्रिका मिळताच मारुतीला अति आनंद होतो. उड्डाण करताना ती अंगठी हरवू नये म्हणून हनुमंताने मुद्रिका आपल्या मुखात ठेवली व जेथे नळ, नीळ, जांबवंत आणि अंगद वगैरे वीर त्याची वाट पाहत होते त्या ठिकाणी तो आला. अंगदादी सर्व वानरांना फार फार आनंद झाला. दक्षिण दिशा सोडून इतर सर्व दिशा, उपदिशा, पाताळादी स्वर्गभुवनापासून सर्व वानर सीतेचा शोध न लागल्यामुळे अत्यंत खिन्न व निराश होऊन परत आले. त्यामुळे रिक्त हस्ताने शोध न लागताच परत यावे लागल्यामुळे ते वानरवीर लाजेने रामांसमोर येईनात. त्यांची ती शोचनीय अवस्था पाहून वाली सुग्रीवांचा सासरा सुषेण वानर पुढे आला व त्याने सीतेच्या शोधाविषयी काळजीपूर्वक केलेला सर्व प्रयत्न निवेदन केला. अशी एकही जागा या त्रैलोक्यात आम्ही ठेवली नाही की तेथे आम्ही सीतेचा शोध घेतला नाही, परंतु आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना अपयश आल्यामुळे श्रीरामांच्या समोर येणे व त्यांना आपले तोंड दाखविणे अगदी लाजिरवाणे झाले आहे. हे सुषेणाने सांगताच रामांनी त्या सर्व वानरांचे सांत्वन केले. ज्या दिशेला सीता नाहीच त्या दिशेलाच तुम्हाला तिच्या शोधासाठी आम्ही पाठविले तर तुम्हाला सीता सापडावी कशी. हे रामांचे बोलणे ऐकताच सर्वांना समाधान झाले. सर्व दिशांना पाठवलेले वानरवीर परत आले, परंतु दक्षिणेकडील वानर 1 महिन्याचा काळ लोटला तरी अजूनही परत आले नव्हते. ते लवकरच परत येऊन सीतेविषयी सुवार्ता देतील असा रामांना विश्वास वाटत होता. इकडे रामांची मुद्रिका प्राप्त होताच हनुमंत नळ, नीळ, जांबवंतासह वेगाने दक्षिण दिशेला सीतेच्या शोधासाठी निघाला. अंगदासह दक्षिणेकडील सर्व प्रदेश पादाक्रांत करीत जात असता ते अकस्मात एका थोर संकटात सापडले. ऋषींच्या शापाने दग्ध व ओसाड झालेल्या निर्जल व निर्जन अशा अगदी वृक्ष प्रदेशात ते सर्व वानर आले. आधीच ओसाड प्रदेश, त्यातून सूर्यांच्या प्रखर उन्हामुळे ते वानर अगदी त्रस्त होऊन गेले. त्यामुळे तृषा शमन करण्यासाठी पाणी नाही, खावयास फळे व झाडांची पानेही नाहीत. त्यामुळे तहान व भूक यांनी ते उद्धट वीर अगदी कासावीस झाले. त्या ओसाड वनातून बाहेरच्या दुसऱ्या प्रदेशात जाण्याचा मार्गच त्यांना दिसेना.
वास्तविक त्या शापदग्ध भूमीत प्रवेश करताच त्या वानरांचा प्राणच जाणार होता, परंतु त्या वानरांचे नित्य रामस्मरण चालू असल्यामुळेच काय ते जिवंत राहू शकले. ते वन शाप देऊन ओसाड व दग्ध का केले याची पूर्वकथा हनुमंताने सांगितली. दंड ऋषींना 10 वर्षाचा एक अतिशय विद्वान मुलगा असतो. तो नेहमी आपल्या विद्वत्तेच्या बळावर ब्राह्मणांशी वाद घालून त्यांना छळीत असे व त्यांची तो निर्भसना करी. त्यामुळे त्या प्रदेशातील वनदेवतांनी त्याला ठार करून त्यांचे मांस भक्षण केले व पशुपक्ष्यांनी बाकीचा अस्थि चर्मादी भाग भक्षण करून टाकला. त्यामुळे तो ऋषीपुत्र ब्रह्मराक्षस होऊन त्या वनात पशुपक्ष्यांना भक्षण करून राहत असे. आपल्या पुत्राला ठार करून त्या अरण्यातील पशुपक्ष्यांनी त्याला भक्षण केले, म्हणून त्या दंडक ऋषींनी शाप दिला की हे अरण्य माझ्या शापाने ओसाड निर्जल असे दग्ध होईल व जो कोणी प्राणी या वनात प्रवेश करील त्याचा तात्काळ प्राण जाईल. तहान भुकेने व्याकुळ झालेले ते सर्व वानर पाहून तो ब्रह्मराक्षस त्यांना भक्षण करण्यासाठी आपले अक्राळ विक्राळ मुख पसरून त्यांच्यावर धावून येत आहे असे पाहताच वानर मंडळी युद्धार्थ सज्ज झाली. वालीपुत्र अंगदाने एका तडाख्यातच त्या ब्रह्म राक्षसाला ठार केले. वानर हे रामभक्त असल्यामुळे त्यांच्या हातून त्या ब्रह्म राक्षसाला मृत्यू येताच तो शापमुक्त होऊन त्याला उत्तम गती प्राप्त होते व आपल्या मुलाचा उद्धार झाल्यामुळे दंड ऋषी ते वन शाप निर्मुक्त करतात. नवीन उद्भवलेले संकट दूर झाले, परंतु तृषाकांत झालेले वानरवीर पाण्याविना त्या अरण्यात कासावीस होऊन तडफडू लागले. म्हणून संकटातून सोडवण्याची प्रार्थना वानरांनी हनुमंताला केली. ती प्रार्थना ऐकून हनुमंताचे मन द्रवले. म्हणून त्या वनात कोठे पाणी दिसते की काय म्हणून मारुती निरीक्षण करू लागला. निरीक्षणात एके ठिकाणी वृक्षाच्या घनदाट जाळीत मारुतीला एक बीळ दिसले. त्या बिळातून नाना तऱ्हेचे पक्षी आपल्या चोचीत फळे वगैरे खाद्यपदार्थ धरून बाहेर पडत असलेले त्याला दिसले. त्यावरून त्या बिळात जल व फळे असली पाहिजेत असा तर्क हनुमंताने केला. हनुमंताच्या आदेशाने सर्व वानर त्या बिळात प्रवेश करू लागले, परंतु आधीच क्षुधेने व्याकुळ झालेले व तहानेने पीडलेले वानर त्या बिळात शिरू लागताच त्यांना असे आढळून आले की तो विवर मार्ग चालण्यास अति कठीण असून सर्वत्र भयंकर अंधार आहे. तरीही जलाच्या आशेने एकमेकांचा हात धरून ते मारुतीच्या आश्रयाने पुढे चालले. आधीच महिन्याचे झालेले अपार कष्ट, त्यातून अन्नोदकाविन संत्रस्त झालेले वानर अशा निबिड अंधारमय बिळातून जाताना इतके कष्टी झाले की त्यांचे सर्व त्राणच नाहीसे झाले. त्यांच्या पायातील शक्ती इतकी नाहीशी झाली की त्यांना ना पुढे जाता येत ना मागे येता येत. अशा विकट पेचात ते सर्वजण सापडले. शक्तिहीन झालेले वानर मार्गातच मूर्छित होऊन पडले. हनुमंताला मात्र दिव्य दृष्टीमुळे प्रकाश दिसू शकत होता, म्हणून त्याने गलित गात्र झालेल्या सर्व वानरांना आपल्या शेपटीला बांधून घेतले व तो त्या बिळातून तलास काढण्यासाठी पुढे जाऊ लागला. वानरांची ती मरणांत अशी शोचनीय अवस्था पाहून हनुमंताने आपले पिताजी वायू यांची वानरांचे संरक्षण करण्याची कळकळीची प्रार्थना केली. त्यानंतर अकस्मात त्यांना प्रकाशाचे दर्शन झाले. प्रकाश दर्शन होताच वानरांची मूर्छा नाहीशी होऊन त्यांना अत्यानंद झाला व नळ, नीळ, जांबवंत, अंगदादी सर्व वानरवीर प्राण संकटातून रक्षण केल्याबद्दल हनुमंताची मुक्त कंठाने स्तुती करू लागले. सर्व वानर सावध होऊन समोरील दृश्य पाहताच अवाक झाले, कारण त्या बिळातील सर्व प्रकार संपूर्ण सुवर्ण मंडित होते. वर खाली सर्वत्र सुवर्णमय रचना केलेली होती. तेथील पशुपक्षी ही सुवर्णमय होते. ते बीळ धन धान्य व स्वच्छ जलाने परिपूर्ण असलेले पाहून
वानर मंडळींना अत्यानंद तर झालाच, परंतु हनुमंताच्या सामर्थ्याविषयी ते आश्चर्यचकित झाले. पण एवढ्या ऐश्वर्य संपन्न बिळात माणूस मात्र एकही दिसत नाही. त्यामुळे काही कोणी दृष्टीस पडते की याचा शोध हनुमंत घेत असता अकस्मात एक तेजपुंज असलेली तापसी कुमारिका एका मंदिरात बसलेली त्यांच्या दृष्टीस पडली. पुढे होऊन मारुतीने तिला प्रश्न केला की तू कोण आहेस आणि या विवराची कथा काय आहे? याचा स्वामी कोण? तो येथे का दिसत नाही व तू या बिळात कशी प्राप्त झालीस? आम्ही सर्वजण तुझ्याकडे अतिथी आलो असून तू आमचे स्वागत कर. हे प्रश्न ऐकताच ती तापसी चकित झाली, कारण यक्ष राक्षस देव दानव यांनाही या विवरात येता येत नाही. इतके हे गुप्त असताना हे वानर आत कसे काय येऊ शकले? या शंकेने ती तापसीच हनुमंताला विचारते की तुम्ही रामभक्त आहात का? कारण रामभक्ताशिवाय या बिळात कोणी येऊच शकत नाही. असे विचारून ती मारुतीला म्हणाली की तुम्ही सर्वजण निसीम रामभक्त आहात. राम स्मरणाने आपण सामर्थ्यशाली झाल्यामुळे या विवरात येऊ शकलात, म्हणून मीच तुमची सर्वांची दासी आहे. असे म्हणून अश्रुपूर्ण नयनांनी तिने मारुतीलाच लोटांगण घालून त्याला वंदन केले व त्याच्या अतूट रामभक्तीची फार प्रशंसा केली. त्या विवराचा मूळ वृत्तांत हनुमंताने त्या तापसीला विचारला. त्याला अनुसरून त्या तापसीने त्या प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी मूळ कथाभाग हनुमंताला सांगितला. सर्व कथाभाग साद्यंत सांगून त्या तापसीने हनुमंताला लोटांगण घातले व ती म्हणाली की हे बरोबर आलेले सर्व वानर क्षुधा तृषा यामुळे व्याकुळ झालेले दिसतात. तरी त्यांनी या भागातील वृक्षांच्या फळांचे यथेच्छ भक्षण करून वर स्वादिष्ट जलप्राशन करावे. हे तापसीचे बोलणे ऐकून मारुतीने तिला सांगितले की शक्तिहीन वानरांना भक्षण करण्यासाठी तू स्वतः फळे आणून दे व त्यांचे प्राण वाचव. असे मारुतीने तापसीला सांगताच त्या तापसीने त्या वानरांची श्रद्धेने विधियुक्त पूजा केली आणि सुवर्णमय तबकातून ज्याला जी जी आवडतील ती रस परिपूर्ण फळे मुळे देऊन वर सुगंधयुक्त पाणी पिण्यासाठी दिले. फार दिवसांचे व्याकुळलेले ते वानर ती फळे यथेच्छ खाऊन त्यांनी तृप्तीचा ढेकरही दिला. आकंठ होईपर्यंत फळे खाण्यासाठी मिळताच त्या सर्व वानरांचे बळ पूर्वीपेक्षाही शतपटीने वाढले व त्या सर्वांनी सीतेच्या शोधासाठी उत्साहाने पुनश्च जाण्याची तयारी दर्शवून मारुतीकडे आज्ञा मागितली. परंतु त्या विवरातून बाहेर पडताना त्यांना दक्षिण दिशा कोणती हे कळेना. त्यामुळे सीतेच्या शोधासाठी बाहेर जावे कसे असे ते चिंतेत पडले. ते पाहून त्या तापसीने अशा दुष्कर विवरात येण्याचे प्रयोजन हनुमंताला विचारले. हनुमंतानेही रावणाने सीतेला पळवून नेल्याचे सांगून राम सुग्रीव मैत्री निवेदन केली. सुग्रीवाने राम कार्यार्थ सीतेच्या शोधासाठी सर्व दिशांना वानर पाठवले असून आम्हाला दक्षिण दिशेला शोध घेण्यासाठी पाठवले आहे असेही तिला सांगितले. परंतु या बिळात प्रवेश केल्यानंतर आता आम्हाला दिशांचे ज्ञान होत नाही. तरी तू आता कृपा करून आम्हाला सीता शोधासाठी दक्षिणेचा मार्ग दाखव असे हनुमंताने तापसीला विनवले असता तिने कृपापूर्ण होऊन दक्षिण दिशेचा मार्ग दाखविण्याचे कबूल केले. आपण रामभक्त असल्यामुळे मी आपली सर्व सेवा करीन असे सांगून तिने सर्व वानरांना क्षणभर डोळे बंद करण्यास सांगितले. एका क्षणानंतर सर्वांनी डोळे उघडून समोर पाहिले तो विशाल समुद्र. समोर प्रचंड लाटांनी गर्जना करणारा तो समुद्र पाहताच सर्व वानर चकित झाले. इकडे अलौकिक सामर्थ्य असलेली ती तापसी पाहतात तो ती व हेममय बीळही अकस्मात अदृश्य झालेले दिसले. रामनाम स्मरणाने सर्व वानर एका घोर संकटातून मुक्त झाले आणि सीतेच्या शोधासाठी एकाएकी समुद्र तीरावर प्राप्त झाले.
सीता शोधासाठी दक्षिणे दिशेला वानर वीरांसमोर आता नवीनच संकट उभे राहिले होते. ओलांडून जाण्यास अत्यंत अशक्य असा शतयोजने विस्तीर्ण असलेला विशाल सागर त्यांच्या समोर आग आसून उभा होता. त्यामुळे तर ते हतबद्ध झाले. शिवाय सुग्रीवाने दिलेली 1 महिन्याची मुदत संपली होती. त्यामुळे एकीकडे राजा सुग्रीवाच्या आज्ञेचे उल्लंघन झालेले म्हणून तो दंड करणार ही भीती व दुसरीकडे सीतेचा शोध घेण्याबाबत त्यांची झालेली घोर निराशा. त्यातून जमीन होती तोपर्यंत ते सर्वत्र जाऊ तरी शकत होते. आता समोर रौद्र स्वरूप समुद्र. त्यामुळे त्या वीरांची गतीच खुंटीत झाली व निराश होऊन आपले काळे तोंड किष्किंधेला नेण्यापेक्षा समुद्र तीरावरच बसून प्रयोपवेशन करून प्राणत्याग करावा असे सर्वांनी ठरवून त्याप्रमाणे प्रयोपवेशनास ते बसले. कुशासनावर प्रयोपवेशनासाठी सर्व वानर मंडळी बसली असता जटायूचा बंधू संपातीने त्यांना पाहिले. समुद्र तीरावर जे जे येतील त्यांचे भक्षण करणे हा संपातीचा नेहमीचा उदरनिर्वाहाचा मार्ग होता. त्या वानर सैन्याला पाहून तो मनातून संतुष्ट झाला. परंतु इतर प्राणी जसे संपातीचे विक्राळ स्वरूप पाहूनच घाबरून प्राणांत ओढावून घेत असत तसे हे वानर काही त्याला पाहून भयभीत झाले नाहीत. त्यामुळे संपातीला फार आश्चर्य वाटले. वानरांच्या मुखातून राम नाम स्मरण ऐकून त्याने रामांची माहिती विचारली. परंतु अंगदाने आम्हाला तू लवकर भक्षण करावे असे सुचविले. तरीही संपाती त्यांना भक्षण न करता राम नाम स्मरणाने आपला विचार बदलला असून आपल्याला भक्षण करण्याचे धाडस होत नाही असे सांगून संपातीने रामांचा व वानरांचा संबंध काय असे वानरांना विचारले. आणि आपण रामभक्त असल्यामुळे आपल्याविषयी माझ्या मनात नितांत प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मी आपली प्रेमाने सेवा करू इच्छितो. आपण ज्या कामासाठी येथे आलात ते मी तत्परतेने पूर्ण करेन असेही आश्वासन त्या सर्व वानरांना संपातीने दिले. संपातीचे आश्वासन ऐकून वानरांना आनंद तर झालाच, शिवाय राम नाम स्मरणामुळे संपाती आपणास भक्षण करू शकत नाही याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटले. हनुमंत विचारल्यावरून संपातीने आपली पूर्व पीठिका सविस्तरपणे त्याला सांगितली. कश्यप कुलोत्पन्न व सूर्याचा सारथी अरुण याचे 2 पुत्र, एक जटायू व दुसरा मी संपाती. एकदा आम्ही सूर्याच्या बंधूंनी चरणांना स्पर्श करण्याची आपसात पैज लावली आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली. स्वतःच्या पंखाच्या विलक्षण सामर्थ्याने परस्परांच्या पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करीत असता भर मध्यान्नीच्या सूर्याच्या प्रखर तापाने जटायू होरपळून कासावीस झाला आणि तो माझ्या मागे पडला. त्यामुळे मला अधिकच गर्व चढला. गर्वाच्या धुंदीत सूर्याजवळ जाताना सूर्याने माझे पंख जाळून भस्म करून टाकले. माझ्या खाली जटायू असल्यामुळे जटायूचे पंख भस्मसात झाले नाहीत. माझे पंख दग्ध झाल्यामुळे मी असहाय्य झालो व मी दुःखाने मोठ्याने आरोळी ठोकली. ती करुण किंकाळी ऐकून आमचा पिता अरुण कळवळला व त्याने सूर्याची प्रार्थना केली. सूर्याने अरुणाला उत्तर दिले की जो माझ्याशी नम्र होऊन राहतो त्याला माझ्यापासून ताप होत नाही, परंतु गर्वमदाने ताठ होऊन जे माझ्याजवळ येऊ इच्छितात त्यांचे मी भस्म करून टाकतो. हे दोघे केवळ तुझेच पुत्र होते म्हणूनच वाचले, परंतु तरीही तुझ्या पुत्रांचा उद्धार होण्यासाठी मी वरदान देतो. रावण सीतेला आश्रमातून कपटाने पळवून नेत असता जटायू रावणाशी युद्ध करील त्यावेळी तो मरणान्मुख झाल्यावर
श्रीरामांच्या स्पर्शाने जटायूचा उद्धार होईल. राम भक्तांच्या संगतीत राम नाम स्मरण ऐकल्याने संपातीला पुन्हा पंख निर्माण होतील व त्याचा देहाभिमान गळून जाऊन त्याचा उद्धार होईल. हा सर्व वृत्तांत त्या वानरांना सांगून संपातीने हनुमंताला जटायूची माहिती विचारली. संपातीच्या प्रश्नावरून मारुतीने जटायू रावणाचे साद्यंत वृत्त त्यावेळी संपातीला निवेदन केले. जटायूचा उद्धार करून राम वालीचा वध करून सुग्रीवाशी सीता शोधासाठी सख्य करतात व सुग्रीवाच्या आज्ञेवरून आम्ही सर्व वानर दक्षिण दिशेला तिचा शोध घेण्यासाठी येथे आलो आहोत. सुग्रीवाने 1 महिन्याची मुदत दिलेली होती. ती मुदत आता टळून गेली व सीतेचा शोधही लागला नाही. त्यामुळे आम्ही सर्व लाजेने निराश होऊन प्राणत्यागासाठी समुद्र तीरावर बसलो आहोत. हे हनुमंताचे वृत्त ऐकताच संपातीने त्याला लोटांगण घालून वानरांनी प्राणत्याग करू नये असे विनविले व सीतेचा शोध घेण्याचा योग्य मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे केले असता तुम्हाला सीतेचा शोध लागेल, तरी निराश होऊ नका. माझा देहाभिमान दूर करून माझा उद्धार करणारे तुम्ही सर्व रामभक्त आहात, त्यामुळे मी तुमचा चरणसेवक आहे असे सांगून सीता शतयोजने विस्तीर्ण असलेल्या समुद्राच्या पलीकडे असलेल्या लंकेतील अशोकवनात आहे. सीता त्या अशोकवनात मुखाने नित्य राम स्मरण करीत बसलेली माझ्या दृष्टीला येथून दिसत आहे. जर मला पंख असते तर लंकाधीश रावणाला ठार करून रामांसाठी सीतेला त्यांच्या जवळ आणून दिली असती. हनुमंताजवळ सीतेविषयीची निश्चित माहिती संपातीने सांगितली. इतके सांगितल्यानंतर सूर्याने वर दिल्याप्रमाणे रामभक्तांना सत्समागम घडल्यामुळे संपातीला तात्काळ पुनश्च 2 पंख निर्माण झाले आणि तो निरभिमान होऊन त्याचा उद्धार झाला. अगदी बिकट अवस्थेत असताना संपातीच्या सांगण्यावरून सीता नेमकी कोठे आहे हे कळल्यामुळे वानरांना श्रम सापल्याचा अपार आनंद झाला. आता सर्व वानरांसमोर समुद्र पार करण्याचा बिकट प्रश्न उभा राहिला. दक्षिणेकडे गेलेल्या वानर सैन्यात अतुल पराक्रमी असे उद्भट महावीर अंगदाबरोबर आलेले होते. त्या सर्वांना पाचारून अंगदाने शतयोजने समुद्र पार करून जाण्याविषयी विचारले. गज, गवाक्ष, शरभ, वृषभ, गंधमादन, नळ, नीळ, जांबवंत आणि अंगद यांनी आपले सामर्थ्य किती आहे ते सांगितले, परंतु त्यापैकी कोणीही 100 योजने विस्तीर्ण असलेला समुद्र उड्डाण करून पार करण्यास समर्थ नव्हता. जन्मल्याबरोबर बाळपणीच राहूचे गर्वहरण करून सूर्याला ग्रासणाऱ्या अतुल पराक्रमी हनुमंताची जांबवंताने मुक्त कंठाने स्तुती केली. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेला हनुमंताने आनंदातिशयाने आपले पुच्छ भूमीवर जोराने आपटले आणि तो म्हणाला, 100 योजने उड्डाण करून जाणे म्हणजे ती माझी पायवाटच आहे. मी क्षणार्धात समुद्र पार करून रावणाला माझ्या शक्तीने संत्रस्त करीन आणि रामांच्या सुखासाठी सीतेला घेऊनही येईल. पण आम्हाला फक्त सीतेचा शोध घेण्याचीच आज्ञा आहे. त्यामुळे रामांच्या अनुज्ञेशिवाय रावणाच्या ताब्यातून सीतेला रामाजवळ आणली तर त्यांना निश्चितपणे राग येईल. म्हणून समुद्र पार करून मी लंकेमध्ये जातो आणि रावण, इंद्रजित आदी राक्षसांना त्रस्त करून सीतेला अशोकवनात भेटूनच तिची माहिती घेऊन परत येतो. आपण कोणतीही काळजी करू नये. हे हनुमंताचे स्वसामर्थ्याबद्दलचे आत्मविश्वास पूर्ण उद्गार ऐकताच सर्व वानरांना परमानंद झाला व त्यांनी एकच जल्लोष केला. मारुतीच्या मुखात राम नामांकित मुद्रिका होतीच. त्याच्या हृदय मंदिरात राम स्वतः होते. त्यामुळे समुद्र उल्लंघन करण्यासाठी मारुती अतिशय उत्साहित झाला होता. हा हा म्हणता मारुतीने आपले शरीर एवढे प्रचंड केले की
ते पाहून यमरुद्रांनाही भीती वाटावी. हनुमंताने आपले पुच्छ जोराने भूमीवर आपटताच सर्व पृथ्वी दोलाचलित झाली. सृष्टी कंपायमान झाली. सर्वत्र हलकल्लोळ उडाला. उड्डाण करताना हनुमंतानी पायाने पर्वत खाली दडपल्यामुळे पर्वत भूमीत रुतून बसला व परिणामतः पाताळातील सर्प दडपले गेले. हनुमंताचे समुद्र लंघनाचे लोकविलक्षण कौतुक पाहण्यासाठी ब्रह्मादिक समस्त देव, सिद्ध, गुह्य गंधर्व तसेच उमा, रमा, सावित्री इत्यादी देवस्त्रिया वगैरे सर्वांच्या विमानांनी आकाशात एकच गर्दी केली. निस्सीम तेजस्वी हनुमंताने रामकार्यार्थ उड्डाण करताच त्याची ती दिव्य शक्ती पाहून समस्त सूरवर भयचकित झाले. वायूची गती खुंटली. सागर खळबळून गेल्यामुळे आतील जलचर परस्परांना ग्रासू लागले. सूर्य, चंद्र आणि समस्त ग्रह नक्षत्रे हनुमंताच्या प्रभंजन शक्तीपुढे आणि दिव्य दाहक तेजापुढे हतप्रभ झाले, झाकाळून गेले. हनुमंत विशाल सागरावरून त्वरेने प्रयाण करीत असता मध्यंतरी त्यास विश्रांती मिळावी म्हणून सागराने मौनाक पर्वताला पाण्याबाहेर येऊन मारुतीला विश्रांती द्यावी अशी आज्ञा केली. राम कार्यासाठी निघालेल्या मारुतीला मदत केल्याने राम संतुष्ट होतील असे सागराने मौनाक पर्वताला सांगताच अत्यंत उत्साहाने मौनाक पर्वत मारुतीच्या सहाय्यासाठी सागरातून वर आला. हनुमंताने आपल्या शिखरावर येऊन विश्रांती घ्यावी म्हणून मौनाक पर्वत उंचच उंच वाढला. परंतु मार्गात नव्यानेच निर्माण झालेला पर्वत पाहताच मारुती त्याच्यावर विश्रांती घेण्याऐवजी अधिकच उंचावरून उड्डाण करू लागला. अशी परस्परांची उंच होण्याची स्पर्धा शतपटीने वाढली. तरीही मौनाद्रीच्या उंचीपेक्षाही उंचीवरून मारुतीने उड्डाण सुरू केले. त्यामुळे हनुमंताच्या चरणस्पर्शाने व रामसेवेसाठी सहभागी व्हावे म्हणून तळमळणारा मौनाद्रीत मनातून खिन्न झाला व हनुमंताची प्रार्थना करून त्याने चरणस्पर्श तरी करावा अशी विनंती केली. मैनाकाने दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून त्याला पावन करण्यासाठी हनुमंताने त्याला आपल्या अंगुलीने फक्त स्पर्श केला. अंगुली स्पर्श होताच स्पर्शानेच तो प्रचंड मैनाक पर्वत तात्काळ समुद्रतळी जाऊन बसला. अशा तऱ्हेचा अलौकिक चमत्कार करून हनुमंत समुद्र उल्लंघन करण्यासाठी पुढे निघताच त्याच्या बळाची कसोटी पाहण्यासाठी देव हनुमंताच्या मार्गात नाना तऱ्हेची विघ्ने निर्माण करू लागले. देवांनी दानवांची माता दनू नामक सुरसा राक्षसीला मारुतीच्या मार्गात विघ्न निर्माण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे समुद्राचा आश्रय घेऊन आपले अक्राळ विक्राळ मुख पसरून मारुतीला गिळण्यासाठी ती धावून गेली. तेव्हा तिच्या मुखापेक्षा मारुती 1 योजन अधिक मोठा झाला. असे करता करता सुरसा राक्षसीने आपले मुख 100 योजने पसरले. पण यावेळी मारुतीने युक्ती करून तिच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. सुरसेने 100 योजने मुख विस्तीर्ण करताच एका क्षणात मारुती अंगठ्या इतका लहान झाला आणि तिच्या मुखात त्याने प्रवेश केला. देवांना वाटले सुरसेनेच मारुतीला गिळून टाकले. आता आपल्यावर रामांचा कोप होईल अशा कल्पनेने त्यांची पाचावर धारण बसली. तिच्या मुखात प्रवेश केल्यावर ती राक्षसी म्हणजे कश्यप पत्नी दानवांची माता दनू आहे हे हनुमंताच्या लक्षात आले. शिवाय आपला पिता वायू याची दनू ही सापत्न माता आहे म्हणून त्या सुरसा राक्षसीचा वध करू नये असे ठरवून हनुमंताने तिच्या कानावाटे बाहेर प्रवेश करून घेतला. हनुमंताने आपल्या मुखात प्रवेश करताच सुरसा राक्षसी आनंदाने जिभल्या चाटू लागली. परंतु हनुमंताने कानावाटे सुटका करून घेतल्यामुळे तिची घोर निराशा झाली आणि देवांनीही हनुमंताच्या अलौकिक बुद्धिमत्तेबद्दल त्यावर पुष्पवृष्टी करून त्याचा जय जयकार केला.
हनुमंताने आपल्या बुद्धिचातुर्याने तिचा घात न करता सुटका करून घेतली म्हणून सुरसा राक्षसीने त्याला आशीर्वाद दिला, तुझ्याकडूनच सीतेचा शोध लागेल व राम सीता संयोग होऊन सृष्टीवर रामराज्य नांदेल. सुरसा राक्षसीचा आशीर्वाद घेऊन हनुमंत लंकेकडे जाण्यासाठी पुढे निघाला, परंतु मार्गात सिंहिका नावाची एक राक्षसी मारुतीला गिळण्यासाठी समोर येऊन ठाकली. शंकरांच्या वरामुळे प्राण्यांची छाया ग्रहण करून ती प्राण्यांना भक्षण करीत असे. समुद्रावरून उड्डाण करीत असताना समुद्रावर पडलेली त्याची छाया सिंहिकेने ग्रहण केली. त्याबरोबर हनुमंताची गतीच खुंटून गेली. त्यामुळे कासावीस झालेल्या हनुमंताने राम स्मरण करून सर्व दिशांकडे निरीक्षण केले असता पाण्यामध्ये त्याला छायाग्रही सिंहिका राक्षसी दिसली. समुद्रामध्ये असलेले हे नेहमीचे विघ्न कायमचे दूर करण्यासाठी हनुमंताने तिचा घात करण्याचे ठरविले. सिंहिका राक्षसी त्याला भक्षण करण्यासाठी आपले अतिविशाल मुख पसरून समोर येताच मारुतीने तिच्या मुखात उडी घातली व तिच्या उदरात प्रवेश करून नखाने तिचे काळीज फाडून तिचा घात केला. अशा तऱ्हेचा अलौकिक पराक्रम करून हनुमंताने सिंहिका राक्षसीचा वध केला म्हणून इंद्र ब्रह्म शंकरादिकांनी त्याची मुक्त कंठाने स्तुती केली. सिंहिकेचे विदारण करून मारुती समुद्र उल्लंघन करून पडलंकेच्या राज्यात पोहोचला. त्या राज्यावर रावणाची भगिनी आणि दरधर राक्षसाची पत्नी क्रोंचा हिचे स्वामित्व होते. एकदा रावण व इंद्र यांच्या घनघोर युद्धात रावणाला सहाय्य करण्यासाठी धरधराने इंद्राशी युद्ध केले. तेव्हा इंद्राने आपल्या वज्र प्रहाराने घरघराचा वध केला. आपल्या सहाय्यासाठी घरघराने रणभूमीवर देह ठेवला म्हणून आदराने रावणाने घरघर पत्नी क्रौंचा हिला पडलंकेचे राज्य अर्पण केले व तिच्या सेवेसाठी 14,000 राक्षसींना तिच्या पदरी ठेवले. हनुमंताने पडलंकेजवळ उडी मारताच ती सबंध नगरी भूकंप झाल्यासारखी डळमळून गेली. सीतेला रावणाने पळवून लंकेत आणून ठेवल्यापासून अशा तऱ्हेचे उत्पात लंकेत सुरू झालेले होते. हनुमंताच्या प्रचंड उडीमुळे लंकेतील नर नारींची एकच गाळण उडाली. उडीमुळे निर्माण झालेल्या भयंकर धक्क्यामुळे सर्व राक्षसी वेगाने धावत बाहेर आल्या व हनुमंताला पाहताच त्यांनी चारी बाजूनी हनुमंताला वेढून टाकले व त्याला बांधून क्रोंचेजवळ त्या राक्षसी घेऊन आल्या. यावेळी हनुमंताने अगदीच सामान्य रूप धारण केलेले होते. त्याचा घात करून त्याचे भक्षण करण्यासाठी क्रोंचा राक्षसीने हातात शस्त्र घेतले, परंतु हनुमंत म्हणाला, माझ्या शरीरात रक्तमांस नसल्यामुळे शस्त्र प्रहार करून तुझा काहीच फायदा होणार नाही, म्हणून तसे न करता माझ्या सगळ्या देहालाच तू एकदम गिळून टाक. हे मारुतीचे म्हणणे तिला पटले व तिने त्याला भक्षण करण्यासाठी मुख पसरताच मारुती त्यात शिरला व आत शिरून तिचे काळीज पकडले आणि आपले पुच्छ तिच्या कंठात घातले. त्याबरोबर तिचा प्राण कासावीस होऊ लागला. प्रथमतः अगदी लहान दिसणारा हा वानर तिच्या उदरात जाताच अतिविशाल झाला. तोंडावाटे बाहेर पडणारे मारुतीचे पुच्छ हजारो राक्षसींनी ओढूनही बाहेर येईना. त्यातच हनुमंत तिचे काळीज घेऊन बाहेर पडला. त्याबरोबर तात्काळ ती प्रचंड क्रोंचा राक्षसी धाडकन भूमीवर कोसळली व तिचे प्राण गेले. आपल्या शेपटीच्या तडाख्याने हनुमंताने त्या सर्व 14,000 राक्षसींना समुद्रात बुडवून टाकले. सर्व राक्षसींचा संहार झाल्यानंतर फक्त एकच वृद्ध स्त्री त्या पडलंकेमध्ये जिवंत राहिली होती. मी विचारलेली माहिती तू मला दिली नाहीस तर तुझीही इतरांप्रमाणेच स्थिती होईल अशी धमकी हनुमंताने तिला दिली. त्यामुळे सुवर्ण कळसांनी युक्त अशी रावणाची लंका मागेच राहिली आहे.
अशी त्या वृद्धेने त्यास माहिती दिली. ती माहिती मिळताच हनुमंताने तेथून मागे असलेल्या लंकेकडे दृष्टी टाकून तिकडे वेगाने उड्डाण केले. हनुमंताने लंकेत उड्डाण करून प्रथम आपल्या शेपटीच्या एक तडाख्यातच रावणाचा विजयध्वज भंगून टाकला. लंकेतील नागरिकांसमोर रावणाचा विजयध्वज उपटून पडलेला दिसतात सर्व राक्षसांमध्ये एकच आकांत उडाला. रावणाने रामांची पत्नी अपहरण करून लंकेत आणल्यापासून लंकेमध्ये नाना तऱ्हेची विघ्ने निर्माण झाली आहेत. भूकंप, त्यासारखे उत्पात या अनर्थावह घटनामुळे व परस्त्रीशी रममाण होऊ इच्छिणाऱ्या अधर्मशील रावणामुळे आम्हाला विजयाची शाश्वती दिसत नाही. अशा वागण्यानेच रावण आपल्यावर मरण ओढवून घेणार आहे असे सर्व राक्षस आपापसात म्हणू लागले. या गोष्टी हनुमंताच्या कानावर जाताच त्याला तो शकुनच वाटला. ह्यानंतर मारुतीने नाना तऱ्हेची मायावी रूपे धारण करून सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रावणाचा विजयध्वज भंगून टाकल्यावर सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत केतकी वनात प्रविष्ट झाला. करोनी पडलंकेची झाडी, आता लंकेसी आली धाडी. मारोनी राक्षसांच्या कोडी, सीता धडपुडी शोधीन. अशी प्रतिज्ञा करून हनुमंताने सीता शोधार्थ काय काय लीला केली ते पुढील सुंदरकांडात दिसेलच. किष्किंधाकांड समाप्त. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भक्ती आनंद चॅनलला सबस्क्राईब करा.